यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। खरं तर उद्या फाल्गुन प्रतिपदा धर्मवीर बलिदान मास सुरुवात होत आहे। हा धर्मवीर बलिदान मास आपण फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजे आंग्ल दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये हा धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे। आज आपण बघू शकता की अकलाई घाट अकलूज या ठिकाणी आज सर्व धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन मुंडन केलेले आहे। कशासाठी? का तर धर्मवीर बलिदान मास पकडल्या गेलेल्या क्षणापासून अति क्रूर पाशवी छळ करणारा तो औरंग्या, त्या औरंग्यानं आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अतोनात हाल करून त्यांना मारण्यात आलं। डोक्यापासून पायापर्यंत त्यांचे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले। नवे अंगाची साल सोलून काढण्यात आली। हातापायाच्या बोटांची नखे काढण्यात आली। 2 चांगल्या जळत्या सळया घेऊन डोळ्यांच्या खोपण्यामध्ये घालण्यात आल्या। इतके क्रूर अनन्य अत्याचार हे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती झालेले आहेत। म्हणूनच त्यांचा हा जो सुटकाचा काळ आहे, या दिवसांमध्ये त्यांना जे हाल करून मारण्यात आलेला आहे, म्हणून हा दिवस, हा काळ, हा आपण सर्व हिंदू बांधवांनी सुटकाचा काळ म्हणून एक पूर्ण महिनाभर पाळायचा असतो। म्हणूनच आज सर्व या जमलेल्या धारकऱ्यांनी या ठिकाणी मुंडन केलेले आहे आणि आपल्या स्वेच्छेनं एखादी जी आवडती वस्तू असते किंवा आवडती गोष्ट असते, चहा पिणे असेल, मिष्टान्न असेल, चप्पल पाळणे असेल, मुंडन करणे असेल, दूरदर्शन न पाहणे असेल, हा एक मनाशी निश्चय केलेला असतो। हा या काळामध्ये निश्चय करून पूर्णपणे 1 महिना धर्मवीर बलिदान मास हा पाळला जातो। हीच खरी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना आदरांजली असते। म्हणून सबंध हिंदू बांधवांनी, सबंध तरुणांना, भगिनींना मी विनंती करेल की उद्यापासून जो धर्मवीर बलिदान मास चालू होत आहे, या बलिदान मासामध्ये आपण आपल्या गावामध्ये, आपल्या चौकामध्ये हा बलिदान मास पाळला पाहिजे। जर अकलूज परिसरातून हे कोण व्हिडिओ बघत असतील, त्यांनी अकलूजकरांसाठी मी त्यांना विनंती करतो की विजय चौक या ठिकाणी रोज संध्याकाळी 7:30 वाजता धर्मवीर बलिदान मास आरंभ केला जात आहे। तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि धर्मवीर बलिदान मास पाळावे ही सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहे। ज्यांना यायला जमणार नाही त्यांनी घरातून, माता भगिनींनी आपल्या घरातून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा पूजावी। रोज आपण जे अन्न करतो त्या अन्न पदार्थातून एक पदार्थ त्या ठिकाणी नैवेद्य दाखवावा व धर्मवीर बलिदान मास पाळावा। हीच खरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना खरी आदरांजली असणार आहे। जय श्रीराम। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। जय श्री राम।